घरातली देवी मस्त दिसते. हा, नाव सांगा आपलं. माझं नाव सुभाष. अच्छा, तुम्ही हे यल्लम्मा देवीचं पूजा किती वर्षापासून करताय? झाले 18-19. कुठले राहणार आहे तुम्ही? मी हैदराबाद. मुंबईला किती वर्षापासून आलं? माझं बचपन आहे इथेच. अच्छा, आणखीन याच्या व्यतिरिक्त देवीची पूजा करण्याव्यतिरिक्त काय काम करता? मी बदायला जाते. म्हणजे देवीची पूजा करण्यासाठी बदायला जाते. म्हणजे मुलं कुठं. तर अशा वेळेस ताई तुम्हाला किती पैसे वगैरे मिळतात? भेटतात. पूर्ण दिवसामध्ये तुम्हाला असं आणखीन किती पैसे मिळतात? त्याच्यामध्ये त्या तुमच्या गरजा पूर्ण होतात का? नाही होत. तुमचं स्वतःचं राहायचं स्वतःचं घर आहे, भाड्याचं घर आहे, रेशनिंग कार्ड आहे तुमचं? अच्छा, तुम्हाला जर समजा म्हणजे सरकारने विचारलं की तुम्हाला काय सुविधा हवी तर तुम्ही काय बोलाल? तुम्हाला आम्हाला काय सुविधा नाही. आमचं देव इकडून उचल तिकडं, तिकडून उचल इकडं, भाड्याच्या घरात फिरवतो आम्ही. आम्हाला एवढंच आहे की आम्ही देवासाठी जगतो, देवासाठी मरतो. तर देवाचे राहण्याची एकदा सोय झाली तर मग आम्हाला काही टेन्शन नाही. आणि तुम्ही या सगळ्याजण एकत्र राहता का? आम्ही सगळे एकत्र राहतो. ताई तुम्हाला काय सांगायचं? हो, आमच्या जोगती लोकांसाठी तुम्ही सरकारतर्फे आम्हाला छोटंसं मंदिर बांधायला जागा द्या, बस एवढंच सांगा. तुम्ही काय बोलणार? काय म्हणते लोक इकडे आम्ही लोक जरा आनंद नाही भेटत, आम्ही मागून खाता. आमच्याकडे एवढंच करणं करा की आम्हाला थोडी मदत हवी. काय बोलणार ताई तुम्ही? आम्हाला देवाला जागा दिला का बस, आम्हाला काही विचार नाही. सगळं भेटते पण आम्हाला देवाला जागा भेटत नाही. आम्हाला देवाची लय करायची इच्छा असते. आम्ही पिलपरू घालतो, कीस करतो, सगळं काय. कोणते कोणते ते असे त्योहार तुम्ही? म्हणजे मारेमाचं पिलपरू घालतो आम्ही. परत अंबाबाईचं. ते तुम्ही इथून असं घालता? जखम होत नाही मग तुम्हाला? काय होते पण ते जात देवाचं असतं पुढच्या महिन्यात देवीचं आहे, पुढच्या आता येणार महिन्यात. हा, असं प्रत्येकाचं असतं का? नवस असतं. तर आता 2 वर्षापासून घालत नाही. ती मंदिर तुटले ना तिकडची चेंबूरची, त्यापासून घालत नाही. अच्छा, मग ते पूजा तुम्ही कशा कशा प्रकारे करता? म्हणजे सगळं जसं आम्ही तर जोगती कसं करतो, तिथी चवणक हे ते